सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. व्हेरी गुड मॉर्निंग तुम्हाला. तर चला व्लॉगला सुरुवात करूया. आज तुम्हाला माहिती आहे का, आज मला शूट करायचे. खूप दिवस झालं मी इंस्टाग्रामवर शूट केलं नाही, त्यामुळे मी सगळं स्वयंपाक बनवून शूटला चालली आहे. तर आता मला खूप लेट होणार आहे, मला माहिती आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी ज्वेलरी आणि बेंगल्स काढलेले आहेत. आणि तुम्ही बघा माझं बांगड्यांचं कलेक्शन थोडंफार जरा चांगलं आहे. तुम्ही जर म्हणलात तर कमेंट करा की पूर्ण बघायचं असेल तर मी पूर्ण दाखवेल. त्यानंतर मी हेड वॉश केले, कारण की हेअर वॉश करणं खूप गरजेचं होतं. आणि कारण की त्याशिवाय शूट चांगलं वाटणार नाही. त्यानंतर मी हेअर स्ट्रेटनिंग करणार होती, तर माझे 2 तास कुठंच गेले नाहीत. पूर्ण स्वतःहून हेअर स्ट्रेटनिंग करणं मी विदाऊट सिरम आणि काहीच केसाला न लावता फक्त मी शॅम्पूनं डोकं धुतले आणि त्यानंतर मी त्याला स्ट्रेटनिंग केली आहे. असं एकदम एकदम सलोनसारखे केस झाले. तसं मला माहिती आहे की तुम्हाला पण वाटत असेल. मी जे हेअर केअर करते, मी जे तुम्हाला सांगते की हे हेअर मास्क लावा घरातलं, त्याच्यानं एवढे हेल्दी केस दिसतात. काहीच सिरम लावलं नाही मी, काहीच अप्लाय केलेलं नाही आहे. आणि माझं फ्रंट लुक आहे एकदम बाउन्सी झालेलं. आणि हे तुम्ही मागून बघू शकतो, क्लचर लावल्यावर असं दिसते आणि एकदम असं मोकळे सोडल्यानंतर एवढं सुंदर ते केस दिसते. तुम्ही बघू शकतो एकदम असं वाटत आहे की मी पार्लरला जाऊन स्ट्रेटनिंग करून आलेली आहे. त्यानंतर म्हणजे तुम्हाला जर असं रिझल्ट पाहिजे असेल ना, माझं हेअर मास्क नक्की एकदा ट्राय करा. त्यानंतर मी छान असं फेस वॉश केलं, कारण की मेकअपच्या आधी ते करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपला जो बेस आहे तो खूप छान बसतो. आणि मी असं मेकअप काढायला तयार व्हायला घेतलेच होते की ह्यांनी आले जेवण करण्यासाठी. मग ह्यांना जेवायला वगैरे दिले. मग मला खूप जास्त लेट व्हायला होता, अंधार झाले की मला शूट करता येणार नाही, म्हणून तर ह्यांनी पण माझी हेल्प केलीत. त्यानंतर हे माझ्या लग्नातली ज्वेलरी आहे, जे की 8,000 रुपयाची आहे. यस, तुम्ही बरोबर ऐकलेलं आहात. ही नकलीच आहे, सोन्याची वगैरे काही नाही आहे. 8,000मध्ये तर येणार पण नाही, पण हे नकली आहे. पण मला हे खूप जास्त आवडतं आहे, महाग असलं तरी. पण ह्याची फिनिशिंग जी आहे घातल्यावर तुम्ही बघू शकतो. आणि फायनली माझं लुक तयार झालेला आहे. मी स्ट्रेटनिंग केलं होते, त्याला फक्त एकदा कोंब केले आणि तुम्ही बघू शकतो माझी म्हणजे 2-3 दिवस कुठंच गेले नाहीत आणि तयार होत होते, बांगड्या घालत होते. तेवढ्यात बघू शकतो असं काहीच म्हणजे काम व्यवस्थित होत नाही. लगेच लागलं, रक्त निघायला लागलं, ती बांगडी फुटली माझ्या हातामध्ये. खूप दुखलं, पण काय करावं. आणि गुलाब लावून हा माझा लुक असा होता. आणि गुलाब न लावता माझे केस वगैरे मी स्ट्रेटनिंग केले होते, असा लुक होता. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर व्हिडिओ ते बनवून खूप जास्त थकले होते. मला माहिती आहे मी आता भूतासारखं दिसायला लागले, पण स्वयंपाक बनवणं गरजेचं आहे. आता आपणच व्हिडिओ बनवणार म्हणल्यावर जेवण कोण बनवणार आहे. त्यामुळे नंतर मेकअप वगैरे काढलं. जोपर्यंत जेवण बनत नाही तोपर्यंत मेकअप वगैरे काढले. आणि आज खरंच मी खूप जास्त थकले होते. त्यानंतर ह्यांनी म्हणले की मला थोडंसं ऑफिसचं वगैरे काम आहे, तो झोपतोपर्यंत मी करतो म्हणून. आणि लेट ऑन असले की मला झोप येत नाही, पण तसंच मी पडले होते, कारण की मी आज एवढं जास्त थकले होते ना, मला अक्षरशः ना उठून सुद्धा व्हिडिओचा एंड करू वाटणार नाही. तर मी एवढं थकले होते, एवढं माझं ना असं वाटत होतं की आता बस फक्त झोपाव. कूलर लावले होते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी टाटा, बाय बाय, लॉट्स ऑफ लव.